खड्ड्यात गेलं बीड असाच प्रत्यय बीड अहमदनगर महामार्गावर येतोय। आपण पाहू शकता बीड शहरातील हा मुख्य महामार्ग आहे। बीड शहरातील हा बीड अहमदनगर महामार्ग असून या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारकांना तारेवरची कसरत करण्याची वेळ आलेली आहे। आणि या ठिकाणी पाऊस झाला गेल्या 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे आणि यामुळे या खड्ड्यामध्ये पूर्णतः पाणी साचलं। यामुळे वाहनधारकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळतं आहे। विशेष म्हणजे या महामार्गावर जे महत्त्वाचे कार्यालय आहे, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, सामाजिक न्याय भवन असेल, शासकीय रेस्ट हाऊस असेल, त्यानंतर बांधकाम विभाग असेल, पाणी पुरवठा कार्यालय असेल, हे सर्व कार्यालय या रस्त्यावरती आहे। कोर्ट देखील याच रस्त्यावरती आहे आणि याच रस्त्यावरून जिल्हाधिकारी हे सर्वजण याच रस्त्यावरून जातात। विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी असणारे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला देखील या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये देखील मोठमोठे खड्डे पडलेत। या ठिकाणचे आमदार, खासदार आणि मंत्री या रस्त्याकडं, या खड्डेमय रस्त्याकडं डुंकूनही पाहत नाहीत। विशेष म्हणजे या रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू असूनही या रस्त्यावरती खड्डे पडलेत। एकीकडं या ठिकाणी मोठा विकासाचा गाजावाजा केला जातो आहे, मात्र बीडकरांना असा हा खड्डेमय प्रवास करावा लागतो। आपण पाहू शकता, ही जर गाडी पाहिली तर या ठिकाणी जे चाक आहे गाडीचं ते मोठ्या प्रमाणात खाली जातं आहे। 4 व्हीलर या ठिकाणी चांगली चालू शकते, मात्र जे 2 व्हीलर आहेत यांना खड्ड्याचा अंदाज देखील येत नाही आणि यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळतं आहे। वाहनधारक आहेत 2 व्हीलरवरती आलेले, काय सांगाल या खड्डेमय रस्त्यातून तुम्ही प्रवास करताय, कसे हाल होत आहेत? लय हाल झाले, सगळे म्हणजे आजारी पडायला लागले, मनके सगळे गेले आमचे। काय खरं आहे, कधी होतं काय माहिती। शासनाला विनंती, लवकरात लवकर रस्ता व्हावा ही अपेक्षा आहे जनतेची। खूप त्रास होतो। किती रस्ता खराब आहे हा? टोटल रस्ता खराब आहे, शिवाजी चौकपासून ते पार चराटा फाटापर्यंत रस्ता खराब आहे। सगळे खड्डे झालेले आहेत, म्हणजे रस्ताच राहिलेला नाही, नुसतं पाणी आणि खड्डे, याच्याशिवाय काही दिसतच नाही। हाल व्हायला लागले, मनके चालले, आजार पडायला लागले लोक त्याच्यामुळे। लवकरात लवकर आमदार, खासदार, मंत्री म्हणतात विकास झालाय, रस्ते झालेत, कशाचा विकास आणि कशाचा, ह्याला विकास म्हणायचं का? असा विकास असतो का? हां, असा बिलकुल विकास नाही। सगळे खड्डे म्हणल्यावर काय, सगळे माणसाची परेशान निघायला लागले, वयोवृद्धाची परेशान निघायला लागले, लोकाला चालता येईना, आजारी पडायला लागले, म्हातारे माणसाला दवाखान्यात नेता येईना, अशी परिस्थिती झालेली आहे। खूप हाल झालेले आहेत। आपण पाहता हे एकच बीडकर नाहीत ज्यांची ही व्यथा आहे, सर्व बीडकरांची हीच व्यथा आहे। कारण की हा जर महामार्ग पाहिला तर हा अक्षरशः साळण झालेला महामार्ग आहे। एकीकडे या रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र हे काम काही दिवसांपासून बंद आहे। अतिशय संत गतीने काम एक अगोदरच सुरू होतं, मात्र पावसामुळे हे काम बंद आहे। मात्र यामुळं आता या बीडकरांना या खड्ड्याचा सामना करावा लागतो आणि यामुळं आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। नागरिकांचे जे हाडाच्या समस्या आहेत त्या देखील उद्भवू लागलेल्या आहेत आणि यामुळं या बीडकरांना एक ना अनेक गोष्टींचा सामना करतो। दुसरे या ठिकाणी बीडकर आलेले तर वाहनधारक आहेत, काय सांगाल? खड्ड्यातून प्रवास करतोय, रस्ता वाटतोय का तुम्हाला, काय वाटतंय? खूप कठीण प्रवास आहे हा रस्त्याचा, म्हणजे खूप खड्डे आहेत रस्त्यावर। बरेच दिवस झाला हा रस्ता खूप खराब आहे। किती रस्ता खराब आहे? खड्डे केवढे आले तर? खूप मोठाले खड्डे झालेले, कुठून बी गाडी घातली तरी खड्डेच आहेत। आपण पाहता ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत बीडकरांच्या आहेत, अक्षरशः या ठिकाणी त्यांना महामार्ग कुठे आहे हा देखील लक्षात येत नाही, मात्र तरी देखील या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आणि खासदार, आमदार, मंत्री हे याकडं दुर्लक्ष करतात आणि यामुळं या बीडकरांमध्ये संतापाची लाट जी आहे ती पाहायला मिळते। हे काय सांगाल? खड्ड्यातून प्रवास सुरू आहे, काय वाटतंय? महामार्ग वाटतोय का खड्डे वाटतं, काय वाटतंय? हे असं वाटतं की हिमालयातून खालीवरी होतो का काय असा प्रकार चालू आहे। अत्यंत बीडची नगरपालिकेची मी रस्त्याची दुरावस्था केलेली आहे। फक्त क्षीरसागर हे नगरपालिकेवर सत्ता गाजवतात। गेली 40 वर्ष झालं क्षीरसागरांची या नगरपालिकेवर सत्ता आहे। सगळे बोगस सिमेंट रस्ते केलेत, प्रचंड धूळ आहे आणि पाऊस पडल्याच्या नंतर गुडघे इतके, कमरा इतके खड्डे येतं आणि अशा परिस्थितीमध्ये बीडवासियांचे प्रचंड हाल आहेत आणि लोकांचे इतके प्रचंड हाल व्हायला लागलेत आणि हे सगळे राज्यकर्ते त्याची मजा घ्यायला लागलेले। आपण पाहता हे बीडकरांच्या प्रतिक्रिया आहेत आणि या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन नेमकं कुठून चालवावं असा प्रश्न देखील या वाहनधारकांपुढं उभा आहे। त्यामुळं या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना या बीड नगर महामार्गाचा हे खड्डेमय प्रवास नागरिकांचा पाहावेल का आणि या ठिकाणचे खड्डेमुक्त बीड या ठिकाणी होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
विनोद जिरे, साम TV, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.